उद्या 27 फेब्रुवारी आपला इंग्रजीचा पेपर आहे मुलांना. आपल्या क्लासमधल्या सर्व पोरांची आपण पेपरची पूर्णपणे तयारी करून घेतलेली आहे. क्लासमधल्या पोरांना तर कशाची भीती आता राहिली नसेल माझ्या मते. पण क्लास व्यतिरिक्त असे काही लेकरं असतील ज्यांनी क्लास वगैरे लावली नसेल किंवा क्लासमधले सुद्धा ज्यांना क्लास आपल्या इंग्रजी विषयाची भीती वाटत असेल त्या लेकरांसाठी इंटरनेटवर वगैरे की आपल्या युट्यूबला सुद्धा आहे, तर जे पेपर सोल्युशन करून दिले आहेत तुम्हाला 80पैकी 80 मार्क कशा पद्धतीने पडणार आहेत त्या व्हिडिओचा ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागेल. ते सर्व पाहून घ्या कशा पद्धतीने त्यांचं सोल्युशन त्यांनी केलेलं आहे ना. नॉर्मली आता क्वेश्चन्स काय असतात, सात मुख्य प्रश्न असतात. मग पहिला प्रश्न काय तर डू एज डायरेक्टेडचा असतो 10 मार्कासाठी. मग त्याच्यामध्ये आणि सोल्युशन करताना वेळ वाया घालवायचा नाही, कारण सुरुवातीला पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं जातं की कोणते एनी 6 कोणते 6 सोडवा आणि 8 दिलेले असतात, तर ते 8ला आपण सोल्युशन करत बसलो तर आपला वेळ वाया जातो. जे आपला ॲक्युरेट येतात तेवढे सोडवा, वेळेचं भान ठेवा आणि सोल्युशन करा. आन्सरिंग पूर्ण पाहायची. 80पैकी 80 मार्काचा पेपर कशा पद्धतीने त्यांनी सोल्युशन केलेलं आहे जे आणि स्मार्ट पोरांनी रायटिंग स्किलचं थोडंसं ओव्हरलुक करून घ्या. लेटर रायटिंग झालं तुमचं, पोएम आहे, पोएमचं तुम्हाला ॲप्रिशिएशन येते, 5 मार्कासाठी असते. सगळे पाहून घ्या, फीचर्स वगैरे काय असतात ते काय करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमचं जो व्हर्बलचे क्वेश्चन्स आहेत, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणून असतात ते. त्याच्यानंतर पॅसेजचं करून घ्या. नॉर्मली तुम्हाला सांगतो ज्या लेकरांचा अभ्यास नाही झाला, आता पासिंग पुरतं तुम्ही काय करता मला माहित आहे. नॉर्मली आपल्याला सगळ्यांना माहित असते की पॅसेज वाचणे, रिलेटेड लाईन भेटली तर खाली लिहून टाकणे. आता या कृत्यामध्ये तुम्हाला नॉर्मली पासिंग करता येईल. 35, 40, 50, 55 मार्क घेता येतील. पण तुम्हाला जर चांगले मार्क घ्यायचे असतील, रिझल्ट हवा असेल, तर तुम्हाला पॅसेजचे आन्सरिंग करताना ते सेंटेन्स स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करता आले पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकल पद्धतीने त्याची तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. ज्या पद्धतीने आपण विरामचिन्ह वापरतो, एक्सक्लामेशन मार्क वगैरे किंवा ग्रॅमॅटिकल जे काही तुमचे सेंटेन्स आहेत तर त्या सेंटेन्सची शब्दरचना तुम्हाला तशी करता आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला चांगले म्हणजे 80 अबव 90 अबव अशा पद्धतीचे मार्क्स मिळू शकतात. पेपरचं सोल्युशन करताना वेळेचं भान ठेवणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इकडे तिकडे डोकावणे, शांत बसणे, आपला जो काही स्पीड आहे, आपल्याला प्रॅक्टिस झाली आहे की तेवढ्या ठराविक वेळामध्ये आपल्या पेपरचं सोल्युशन करता आलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त ज्या पोरांना समजा आता आपल्या अभ्यासाची तयारी नाही झाली आहे त्या पोरांनी क्वेश्चन्स येणं गेले तर मोकळं सोडायचं नाही. त्यांच्या आन्सरिंगमध्ये तुम्हाला जे काही लिहिता येईल, जेवढं सुचते तेवढ्या पद्धतीचं लिहा, कारण तेवढे तुम्हाला मार्क कदाचित मिळू शकतात. पण तुम्ही जर त्याची आन्सरिंगच नाही केली, तुम्ही जर क्वेश्चनच नाही लिहिला तर त्याचे तुम्हाला एकही मार्क मिळणार नसतो. ठीक आहे, तर काळजी घ्या आणि उद्याच्या पेपरसाठी सर्व लेकरांना खूप खूप शुभेच्छा.